कुपवाड सावळी रस्त्यावर भीषण अपघात. डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. कुपवाड सावळी रोडवरील RTO ऑफिसजवळ आज दुपारी एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपरने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली आहे आणि या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंडित रंगराव पवार वय वर्ष 45 राहणार तानंग आणि पांडुरंग लक्ष्मण कांबळे वय वर्ष 42 राहणार सावळी असं मयत झालेल्या दोघांची नावं आहेत. या धडकेतील गाड्यांचे वाहन क्रमांक डंपर क्रमांक MH10CR 6990, दुचाकी क्रमांक MH10CS 0559 असे आहेत. घटनास्थळी आणि नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी दिनांक 17 दुपारी 11:30 ते 12:15च्या दरम्यान घडला. पंडित पवार हा कुपवाड MIDCमधील भारत मेटल कंपनीत कर्मचारी होता. पंडित दुपारच्या वेळी कामावरून जेवण्यासाठी घरी जात असताना हा अपघात घडला. पंडितच्या दुचाकीवर पांडुरंग कांबळे सोबत होता. कुपवाड सावळी रोडच्या दिशेने जात असताना RTO ऑफिसपासून काही अंतरावर पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि या धडकेत दुचाकी आणि दुचाकीवरील दोघे खाली पडले आणि दोघांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून डंपरसह पसार झाला होता. मात्र कुपवाड पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला. अखेर तानंग फाटा येथे डंपर पकडला पण डंपर चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे हे आपल्या पोलीस पथकासह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर जीवरक्षक टीम आणि आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले. या घटनेची नोंद करण्याचे काम कुपवाड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते. या अपघातामुळे कुपवाड परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आहे.